त्या वृद्ध शेतकरी दाम्पत्यासाठी तुपकरांची क्रांतिकारी शेतकरी संघटना सरसावली। वृद्धाच्या खांद्यावरील उतरवला जू, वर्गणीतून दिली बैलजोडी। कार्यकर्त्यांनी वाजत गाजत नेऊन बैलांना झुपले औताला। बैल नाही म्हणून वृद्ध शेतकरी औत ओढतोय आणि पत्नी कोळपणी करते। हा बळीराजाच्या दुर्दशेची विदारक कहाणी मांडणारा व्हिडिओ महासत्तेचे स्वप्न पाहणाऱ्या भारत देशातील केंद्र आणि राज्य सरकारच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आहे। राज्यकर्त्यांनी मदत देऊ अशा नुकत्याच वल्गना केल्या। प्रत्यक्षात माहितीचा हात पुढे आला नाही, मात्र खऱ्या दातृत्वाची भावना काय असते, कृतीशील मदत कशी करावी लागते हे फक्त शेतकरी पुत्रांची संघटना असलेल्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेने दाखवून दिले आहे। लातूर जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी 1 लाख रुपयांची वर्गणी जमवून बैलजोडी घेऊन त्या वृद्ध शेतकऱ्याच्या खांद्यावरील जू उतरवले। कार्यकर्त्यांनी वाजत गाजत बैलजोडी शेतात नेऊन शेतकरी अंबादास गोविंद पवार यांच्या हाती कासरे दिली। लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील हडोळतीचे रहिवासी असलेले अंबादास गोविंद पवार वय 75 यांच्याकडे 2 एकर 9 गुंठी शेती आहे। बैलजोडी नसतानाही स्वतःच अवताला जंपून पवार दाम्पत्य शेती कसतात। अंबादास पवार हे स्वतःच्या खांद्यावर जू घेऊन औत ओढून पत्नी पिकाची कोळपणी करते। या विदारक वास्तव्याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला। पावसाळी अधिवेशनातही हा मुद्दा गाजला होता। कृषी व सहकार मंत्र्यांसह अनेकांनी मदतीची घोषणा केली, मात्र मदतीऐवजी ती केवळ घोषणाच राहिली। क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांची होणारी दैना पाहता हा विषय गांभीर्याने घेतला। 4 दिवसा अगोदरच तुपकर यांनी लातूर जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अंबादास पवार यांच्यापर्यंत बैलजोडी पोहोचवण्याकरिता वर्गणी जमा करण्यास सांगितले। त्यासाठी पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक झाली आणि 1 लाख रुपये गोळा झाले। या रकमेची तरणी बांड बैलजोडी आणून शेतकऱ्यांकडे सुपूर्द केली। विशेष म्हणजे प्रत्यक्ष शेतापर्यंत ही बैलजोडी वाजत गाजत नेण्यात आली। तेथे कार्यकर्त्यांनीच बैलांना अवताला झुंपून दिले। क्रांतिकारीच्या कार्यकर्त्यांनी आपल्या जवळील वर्गणीतून बैलजोडीचे केलेले सहाय्य पाहता वृद्ध शेतकरी दाम्पत्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळले। हा भावनिक क्षण होता। यावेळी त्या माऊलीने रविकांत तुपकरांशी फोनवरून संवाद साधला आणि आपली भावना व्यक्त केली। मला वाटत नव्हते की माझ्या धन्याच्या खांद्यावरील जू उतरेल, पण ते तुम्ही उतरवले। तुमचे उपकार आहे। तुमचा मदतीचा हात मिळाल्याने आमचे आयुष्य वाढले। या शब्दात रविकांत तुपकर यांचे आभार मानले। रविकांत तुपकर यांचे शेतकरी चळवळीच्या माध्यमातून राज्यभर नेटवर्क आहे। शेतकऱ्यांच्या कायम पाठीशी राहणारे, अडीअडचणी सोडविणारे, शासनाकडून शेतकऱ्यांच्या पदरास हक्काचे पैसे मिळवण्यासाठी तुपकर अहोरात्र मेहनत घेत आहेत। त्यांच्या कार्याच्या आदर्शातूनच एका शेतकऱ्याला संसार सावरला आहे। प्रदेशाध्यक्ष राजीव कसबे यांचा पुढाकार, रविकांत तुपकर यांचे आदेश धडकतात संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजकुमार कसबे, युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण मोरे, जितेंद्र मोरे, अरुण कुलकर्णी, गौतम कांबळे, प्रज्योत हुडे, शिवकुमार रामशेटे, शंकर इंगडे, श्रीराम चालवट, व्यंकट यादव, यशदीप पाटील, लक्ष्मण चव्हाण, महेश जगताप, वैभव गायकवाड, प्रसाद जगताप यांनी पुढाकार घेत लाखाची वर्गणी उभी केली आणि वाजत गाजत बैलजोडी बांधावर पोहोचून त्या शेतकऱ्याला आधार दिला। राज्यातील कोणत्याही शेतकऱ्यास अडचण असेल तर संघटना धावून जाईल। सरकारने घोषणा केल्या मात्र ते मदत करू शकले नाही। अभिनेता सोनू सूद यांनीही मदतीची घोषणा केली आहे। शेतकरी जगाला पाहिजे यासाठी आम्ही काम करत आहोत। तुम्ही धन्यवाद मानू नका, आमचे कर्तव्य आहे। कुठलीही अडचण आल्यास संपर्क करा। तुम्ही एकटे नाही, मी कायम तुमच्या पाठीशी आहे, असे अभिवचन रविकांत तुपकर यांनी आभार मानणाऱ्या पवार दाम्पत्याला दिले। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।